तर ही आज अशी का नसते, तर जाणून घेऊया आजचा दिवस. नमस्कार मंडळी, मी आहे सुष्मिता आणि आजचा दिवस आहे 24वा. तर मी निघाले माझ्या ऑफिसला. आज तर मी खूप एक्सायटेड आहे बिकॉज ऑफ उद्या गणपती येणार आहेत, सो म्हणून. आणि मग पोचले मी माझ्या ऑफिसला. ऑफिसचं काम करून मी परत निघाले ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर. एका ठिकाणाचं काम झालेलं आहे, तर मी खूप खुश होते. तर आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. तर मी आता जाते दुसऱ्या ठिकाणी ऑफिसच्या कामानिमित्तच. आज खूप चालल्याने मला भूक लागली, तर मी म्हटलं की थोडंसं ज्यूस पिऊया. तर ज्यूस घेतानाचा हा व्हिडिओ. आणि मग फायनली मी पोचले ऑफिसला. खूप मोठं टेन्शन कमी झालं माझ्या डोक्यावरचं आज. पण खरी मजा तर पुढे आहे, कारण मला माहितीच नाही आहे की मी किती वेळा ऑफिसच्या बाहेर जाणार आहे आज. तर ऑफिसला येऊन मी पुन्हा काम केलं जे राहिलेलं ते. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परत मी चालले बाहेर ऑफिसच्या कामाला. तुला नाही बघितलं, मला बघितलं म्हणून. आणि आम्ही एका अशा हॉटेलमध्ये गेलेलो की खूप छान आणि खूप मस्त असं हॉटेल होतं. पण त्या हॉटेलच्या टी व्हीवरती काय लागलेलं आहे तुम्ही बघू शकता. मला हे खूप हास्यास्पद वाटलं, खूप हसायला आलं, पण ठीक आहे, रिलॅक्ससाठी इट्स ओके. त्यानंतर आम्ही निघालो. थँक्यू पाहिजे असेल त्याच्याकडे यायचं फुकटचं थँक्यू ऐकतो. आणि मग वाटत भेटले आम्हाला आमचे गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं आगमन चालू होतं, ते बघितलं. आणि मग अजून एक गणपती बाप्पाचं दर्शन झालं, खूप छान वाटलं. काही वेळाने मी परत निघाले ऑफिसच्या बाहेर ऑफिसच्या कामानिमित्त. मला कळतच नव्हतं आज माझ्या ऑफिसमध्ये राहण्याचा योगच नव्हता वाटतं, असं मला वाटत होतं आतून, कारण मी खूप वेळा बाहेर पडले ऑफिसच्या कामानिमित्त. ऑफिसच्या बाहेर इतक्या वेळ होते की घरी जाण्याचा सुद्धा टाईम जवळ आला. आणि मी घरी निघाले. तर घरी जातानाचा व्हिडिओ होता. आज मी तुम्हाला असं नाही म्हणणार आहे की आजचा दिवस कसा वाटला. तर आजचा दिवस अजून बाकी आहे मंडळी, आजचा दिवस अजून बाकी आहे. तर ही आहे सुरुवात. सुख म्हणजे काय असतं, तशीच एका पाठोपाठ एक असे सलग गणपती येत होतं आणि असं भारी वाटत होतं. लिटरली 1:30-2 वाजेपर्यंत तरी आमच्या इथे गणपती येत होते. खूप छान.